तरला एक पाय नाहीये. मला माहिती आहे का, किचन मध्ये सकाळ सकाळ नवल वाटतं. मला नवल वाटतं बरं. गोपी शिवाय म्हणजे दादा शिवाय त्याला कर माहिती. ओम नमः शिवाय माय यूट्यूब फॅमिली. कसा आहात तुम्ही? ठीक असताल, मजेत असताल. मी पण मस्त आहे. ते बघा आज कोण आहे माहिती आहे का किचन मध्ये सकाळ सकाळ नवल वाटतं. मला नवल वाटतं बरं का अशा वेळी. ते बघा टणटणा गंगा नायकवाडी चक्क किचन मध्ये चाय बनवते. हे बघ, फक्त तिचं केस आहे ते ओळखा, ही गंगा नायकवाडी आहे. आणि तिने आज स्वयंपाक बनवले. आज ती काय स्वयंपाक बनवलं माहिती का? भरीत बनवली, चपाती राहिले बिचारीचं. आता चपाती बनवणार होते. कधी बनवायची ती बघा. बाकी काय नाही, येतात पण थोडंसं बरीच गोष्टी येतात. ते करायला लागली की करते सगळ्या. पण चला आता तिला जायचं, डबा करून द्यायचा. ही माझी बेस्ट फ्रेंड आहे. ते ब्लर काय होतं आधी ते बघ नीट. बघ बरं कसं होतं. हे काय ते ब्लर दिसतं. तेच असतं, कॅमेरा ब्लर का दिसतं, हे काय दिसतं. मी आपलं ब्लॉगिंग करत राहत असते. ती आले की मग ती अगं ते असं दिसतं, अगं ते तसं दिसतं, असं दिसतं. हे गायस, हे बघा, मी सकाळी मंदिरात गेलते आणि नंदीवरचे कबूतर बसला होता. तर माझा लगेच मी व्हिडिओ काढायला गेले. कारण की का, मी पूजेला अजून सुरू पण नाही केले. पहिलं मी ते व्हिडिओ काढले. कारण की कबूतरला एक पाय नाही आहे. मला इतकं नवल वाटलं ना, बापरे. मी शंकराकडे नंतर बघतच बसले. त्या दिवशी पूजा करत होते, पण माझ्या डोक्यात तेच होतं की बापरे, ह्याच्यात किती शिकण्यासारखं आहे. आणि माणसांना जरा काय झालं की किती तक्रारी असतात, किती काय असतात. म्हणजे ह्याच्यात किती काय शिकण्यासारखं आहे आपल्याला माणसांना. खरंच जीवन खूप सुखी आहे आपला. असं काय दिसलं की खूप काही घेण्यासारखं आहे आणि खरंच जगून घेतलं पाहिजे हे. आणि ते उडणं तरी बंद झाले का बघा. हेच माणसांचं झालं असेल तर किती काय तक्रार झालं असतं, माझं हे झालं ते झालं. आणि मग नंतर मी हॉटेलमध्ये गेले आणि आईला सकाळी नाश्ता नव्हता केला म्हणून आईला आणि माझ्यासाठी नाश्ता आणायला गेले. आणि डोसा म्हणून ते हॉटेल आहे, तिथंच मंदिराचं शेजारीच आहे. खूप छान आहे आणि पॅकिंग बघा किती सुंदर आहे आणि चवदार आहे. तिथं छान मिळतात ते. मला खूप आवडलं तिथलं. आईला लई आवडलं तिथं. 2दा झालं मी आणते तिथनं. म्हणून म्हटलं एकदा परत म्हटलं दाखवा आज व्हिडिओ करून की खरंच तुम्ही पण एकदा जाऊन बघा, तिथं छान मिळतं ते इडली सांबार. हे गाईस काय आलं, आत्ता वाजले 2:15. 12 वाजल्यापासून मी ब्लॉग अपलोड करते. म्हणजे अपलोड केले होईनच. कधी कधी नाही का, अशी काय म्हणतात, रेंज नसल्यावर वगैरे इतकं असं हे झालं ना, काय बोलू होता काय मलाच कळत नाही. कधी कधी इतकं हे होतं ना. मग 10 वेळा जा, 10 वेळा ये. 10 वेळा माझा भाऊ जातो, 10 वेळा येतोय. आणि तिकडचं खोलीचं कुलूप लावून चाललं जा म्हटलं त्याला, तो नाही तर. आणि मी इकडं आम्ही पडलो. तर एकदा काय गेला, एकदा काय विसरला, चावी विसरला, कुलूप लावून आलं आणि आतमध्ये त्याचं गाडीची चावी. आणि आता परत काय गॉगल विसरला आणि परत आलाय. असलं पोरगं आहे. आता भाऊ आलाय आणि त्याच्याशी खेळतो. तर तो पण बघा ना कसं खेळतो त्याच्याशी. कळलं त्याला, आला दादा आला, कळलं त्याला. माझा भाऊ नसला ना, त्यालाही घरात करमत नसतं. जरा खेळत असतो, शांत बसतो. मग तो दिवसभर नसतो ना, तो इतका जीव लावतो. मग तो आला की त्याला इतका आनंद होतो ना त्याचा पायापाशी. हो, त्यालाही त्याच्याशिवाय करमत नाही, ह्यालाही त्याच्याशिवाय करमत नाही. हे गाईस, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, कमेंट करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय गाईस, गुड नाईट.